आज आपण जाणून घेऊया ताजमहाल कसा तयार झाला. प्रेम, दुःख आणि इतिहासाची कथा. कल्पना करा, एक सम्राट ज्याच्याकडे संपत्ती होती, सत्ता होती, पण एका क्षणी त्याने आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट गमावली. ती होती त्याची पत्नी, त्याचं प्रेम, त्याचं जग. आणि त्या प्रेमाच्या आठवणीतून जन्म झाला जगातील सर्वात सुंदर स्मारकाचा, ताजमहाल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ताजमहाल का बांधला गेला, तो कसा तयार झाला, त्यासाठी किती लोकांनी काम केलं आणि त्यामागे लपलेले काही रहस्य. चला तर मग 400 वर्ष मागे जाऊया. सन 1607. मुघल साम्राज्याचा राजकुमार शहाजहान एका बाजारात फिरत होता. तेव्हा त्याच्या नजरेस पडली एक सुंदर मुलगी. पहिल्याच भेटीत शहाजहान तिच्या प्रेमात पडला. 5 वर्षांनी त्यांचा विवाह झाला. आणि त्या दिवसापासून मुमताज फक्त एक राणी नव्हती, ती होती शहाजहानची सल्लागार, साथीदार आणि सर्वात मोठी ताकद. मुमताज नेहमी शहाजहानसोबत युद्ध मोहिमांवर जात असे. पण एका मोहिमेदरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. सन 1631. मुमताज आपल्या 14व्या मुलाला जन्म देत होती. पण प्रसूतीदरम्यान तिची प्रकृती अचानक बिघडली आणि काही तासांमध्येच मुमताजचा मृत्यू झाला. हा धक्का शहाजहानसाठी सहन करणे खूप कठीण होते. इतिहास सांगतो की मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहान काही महिने कोणाशीही बोलला नाही. त्याचे केस पांढरे झाले आणि त्याने एक निर्णय घेतला. तो म्हणाला, मी माझ्या प्रेमासाठी अशी कबर बांधेन जी जगात कोणीही कधी पाहिली नसेल. शहाजहानने आपल्या दरबारातील सर्वोत्तम वास्तुविशारदांना बोलावले. त्यामध्ये एक नाव प्रसिद्ध आहे, उस्ताद अहमद लाहोरी. यांनी ताजमहालचा मुख्य डिझाईन तयार केला. ताजमहाल फक्त एक कबर नाही, तो एक संपूर्ण वास्तुकलेचा चमत्कार आहे. यामध्ये आहेत मोठा संगमरवरी गुंबद, 4 मिनार, सुंदर बाग, मोठे दरवाजे आणि अत्यंत सुंदर नक्षीकाम. पण ही इमारत तयार करणे सोपे नव्हते. सन 1632 मध्ये ताजमहालचे बांधकाम सुरू झाले. या प्रकल्पासाठी सुमारे 20,000 कामगार काम करत होते. भारत, पर्शिया, तुर्की आणि मध्य आशियातून कारागीर बोलावले गेले. ताजमहालसाठी लागणारा पांढरा संगमरवर राजस्थानमधील मकराना येथून आणला गेला. त्या काळात ट्रक नव्हते, म्हणून हा संगमरवर 1000 हत्तींच्या मदतीने आणला गेला. फक्त दगडच नाही, तर जगभरातून रत्ने आणली गेली. उदाहरणार्थ, तिबेटमधून फिरोजा, श्रीलंकेतून नीलम, चीनमधून जेड. ही रत्ने संगमरवरी भिंतींमध्ये बसवली गेली. अद्भुत वास्तुकला इतकी अचूक आहे की तुम्ही कुठल्याही कोणातून पाहिलं तरी तो पूर्णपणे सममित दिसतो. 4 मिनार थोडे बाहेरच्या बाजूला झुकलेले आहेत. का? कारण जर भूकंप झाला तर मिनार मुख्य इमारतीवर पडणार नाहीत. ताजमहालच्या भिंतींवर कुराणातील आयती कोरलेल्या आहेत. हे काम केले होते अमानत खान शिराजी यांनी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दरवाजावरची अक्षरे वर गेल्यावर मोठी होत जातात, म्हणून खाली उभ्या असलेल्या माणसाला ती सारखीच दिसतात. ही त्या काळातील अद्भुत इंजिनिअरिंग. ताजमहाल तयार होण्यासाठी 22 वर्ष लागली. सन 1653 मध्ये ताजमहाल पूर्ण झाला. त्या काळात या बांधकामाचा खर्च होता सुमारे 32 दशलक्ष रुपये. आजच्या काळात हा खर्च अब्जावधी रुपयांमध्ये जाईल. आज ताजमहाल जगातील 7 आश्चर्यांपैकी एक मानला जातो. पण ताजमहालची कथा इथे संपत नाही. शहाजहानचा मुलगा औरंगजेब याने त्याला कैद केले. शहाजहान आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस आग्रा किल्ल्यात घालवत होता. त्या किल्ल्याच्या खिडकीतून त्याला रोज दिसायचा ताजमहाल, त्याच्या प्रेमाची आठवण. आजही दरवर्षी लाखो लोक आग्रामध्ये येतात, फक्त एक गोष्ट पाहण्यासाठी, ताजमहाल. तो फक्त एक स्मारक नाही, तो आहे प्रेमाची आठवण, त्यागाची कथा आणि इतिहासातील एक अमर प्रतीक. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, कारण अशाच रोचक इतिहास कथा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत. धन्यवाद.